प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आलेली आहे। न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठासमोर सुनावणी सुरू आहे। प्रशांत कोरटकर तपासाला सहकार्य करत नसल्यानं राज्य सरकारची उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे। आतापर्यंत एकदाही तपास अधिकाऱ्यांसमोर हजर न झाल्याने तपासात अडचणी येत असल्याचा राज्य सरकारने दावा केलाय। तर कोरटकरवर आता सुनावणी सुरू आहे। कोरटकरच्या जामिनाला सरकारकडून विरोध करण्यात येतोय। जामीन रद्द करण्यासाठी सरकार हायकोर्टात त्याने धाव घेतलेली आहे। कोरटकर तपासाला सहकार्य करत नाही असा सरकारचा दावा आहे। प्रशांत कोरटकर प्रकरणी हायकोर्टाचा आता झटका समोर येतोय। कोल्हापूर कोर्टाची निरीक्षणं काढून टाका असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे। कोरटकरला तपासाला सहकार्य करत नाहीत असा सरकारने दावा केला होता। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाडकर। सचिन, काय अधिकची माहिती? कोरटकरवर सुनावणी सुरू आहे आणि आता हायकोर्टाचा झटका त्याला देण्यात आलेला आहे। नक्कीच मुंबई उच्च न्यायालयाने प्रशांत कोरटकर यांना झटका दिलेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर यांचा मोबाईल हॅक झाला होता असं निरीक्षण नोंदवलेलं होतं। मात्र ही सगळी निरीक्षणं काढून टाकण्याचं निर्देश हे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी जे राज्य सरकार होतं ते मुंबई उच्च न्यायालयात गेलं होतं आणि कोरटकर तपासाला सहकार्य करत नाहीये असं इकडे राज्य सरकारचा दावा होता। राज्य सरकारची बाजू ही कोर्टाने ऐकून घेतली आणि जी काही कोल्हापूर सत्र न्यायालयाची निरीक्षणं होती की फोन हॅक झाला होता ती सगळी काढून टाकण्याचे स्पष्ट निर्देश धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण आता पाहतोय कोरटकरवर सुनावणी सुरू आहे आणि हायकोर्टाने त्यांना झटका दिलेला आहे। कोरटकर तपासाला सहकार्य करत नाही असा सरकारचा दावा होता आणि धमकी दिल्याप्रकरणी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरवर सुनावणी सुरू आहे। अडचणीत आलेला आहे कोरटकर आणि त्याच्यावरच आता हायकोर्टाने त्याला झटका दिलेला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। क्रूर स्वरूपाची छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी, त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण करणारी अशी भाषा आहे। तुम्ही जर ते 2-3 पानं बघितले त्याच्या सगळ्या कम्युनिकेशनचे इंद्रजित सावंतला फोन केल्यावरचे, तर ते अत्यंत भयानक स्वरूपाचे आहेत। आणि अशा आरोपीला एका अर्ध्या तासात तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा जामीन मिळतो, ही अत्यंत खळबळजनक गोष्ट ठरत होती। त्याच्या आधारे सरकारने सुद्धा इथे अर्ज केला होता की त्याला जो तात्पुरता जामीन दिलेला आहे किंवा अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे ते रद्द करण्यात यावं। आणि त्याबद्दलची सुनावणी आज उच्च न्यायालयामध्ये जस्टिस राजेश पाटील यांच्यासमोर होती आणि त्यांनी सांगितलं की आज दुपारी कोल्हापूरला या संदर्भातलं हिअरिंग असल्यामुळे कोणत्याही गोष्टींचा परिणाम करून न घेता हे हिअरिंग निपक्ष पद्धतीने झालं पाहिजे। आणि आरोपींनी ज्या अटींचं पालन केलेलं नाही त्याचंसुद्धा वाचन न्यायालयाने केलं। त्यांनी सांगितलं की त्याच्यावर 2 अटी महत्त्वाच्या घालण्यात आल्या होत्या की कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला हजर होणे, पण प्रशांत कोरटकर हा कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला हजर झाला नाही। त्याच्यावर दुसरी अट टाकण्यात आली होती की त्यांनी त्याचा मोबाईल त्वरित पोलीस स्टेशनला जमा केला पाहिजे, परंतु त्यांनी स्वतः न येता आपल्या पत्नीतर्फे तो मोबाईल पाठवला आणि मोबाईल पाठवला तेव्हा पूर्ण फॉर्मॅटिंग करून म्हणजे डेटा इरेज करून तो मोबाईल त्यांनी पोलिसांकडे जमा केला। याचा अर्थ पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसुद्धा प्रशांत कोरटकर या आरोपींनी केलेला आहे। या सगळ्या गोष्टींची मांडणी आम्ही इंद्रजित सावंततर्फे कोल्हापूरच्या न्यायालयात आता करणार आहोत आणि त्याला जामीन मिळू नये असा प्रयत्न आम्ही करणार आहोत। कारण की कोणते गुन्हे त्याच्यावर लावलेले आहेत, त्याच्यामध्ये शिक्षा काय आहे एवढाच हा मुद्दा नाही आहे, तर त्यांनी जे वक्तव्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे त्याची व्याप्ती आणि त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवर जो होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच खरं भावनिकदृष्ट्या महाराष्ट्राचे बॉस आहेत आणि त्यांच्या संदर्भात जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, जातीमध्ये तेढ निर्माण करणारं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। यामुळे त्याला जामीन मिळू नये अशीच मागणी आम्ही इंद्रजित सावंत यांच्यातर्फे करणार आहोत। सर, त्याच्या 2 अटी होत्या, त्यातला एक फॉर्मॅट मारलेला जो मोबाईल दिलेला आहे, नेमका तो फॉर्मॅट कोणी मारला असावा